गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदन। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व हि माझा रघुवीरू सद्गुरु रूपे। माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे। यो जातो मरुदंशजो क्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधम्। यकीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः। शुकासारिखे पूर्णवैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरी त्वावसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे। अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराज या सद्गुरो रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। समस्त जन कल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरं। हरि ओम। श्रीराम आता वंदीन सज्जन जे परमार्थाचे अधिष्ठान जयाचेची गुह्य ज्ञान प्रगटे जनी श्रीराम। समाजातला एक प्रतिष्ठित सर्व अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे सज्जन। या सृष्टीमधलं एक अतिशय सुंदर निर्मिती जी सज्जनांची निर्मिती संतांची निर्मिती ते सज्जन जे कोण आहेत परमार्थाचं अधिष्ठान आहे। जीवन म्हणजे कर्म आणि मग त्या कर्मामध्ये आपण काय करत असतो कर्ता कर्म आणि करण हे सगळे असतात आणि देश काल वस्तू यामध्ये आम्ही हे कर्म करत असतो। मग ह्या प्रत्येकाचं जे समीकरण ज्याला जमलं म्हणजे आम्ही आपल्या इंद्रिया करता कोण आहे आमची ही इंद्रिय आहेत सगळी त्या इंद्रियांच्या द्वारे योग्य कसं कर्म करायचं तो जो शिकतो हे शरीराला कसं सांभाळायचं कसं त्याला ऑपरेट करायचं तो जो शिकतो त्याला अगदी तो त्याच्यामध्ये पारंगत होतो त्याला परमार्थ जमतो। आणि मग या इंद्रियांच्या द्वारे त्याचे विषय ते कुठले काय किती कधी हे सगळं जो जाणतो। देशाचं भान ज्याला असतं कालाचं भान जिथे असतं या समोरच्या वस्तूचं भान जिथे असतं ते म्हणजे परमार्थ आहे। मग तिथे कधीच गणित चुकत नाही सगळे निर्णय योग्य होतात आणि जीवन परिपूर्ण होतं उन्नत होतं प्रगत होतं असं परमार्थाचं अधिष्ठान इथे आहे। आणि आता अनायसे आपण शब्द सगळे बघतो आहोत अधिष्ठान पण आपण बघूया। परमार्थाचं अधिष्ठान म्हणजे काय तर सहजा आपण काय म्हणतो अधिष्ठान म्हणजे जो आधार आहे। पण आता आधार म्हणजे कसा होतो की जसं आता समजा एखादी वस्तू आहे आणि ती वस्तू आपण तर रुमाल आहे आणि तो रुमाल मी याचा हातावर ठेवला म्हणजे काय झालं की त्या रुमालाचा आधार म्हणजे हे हात आहे माझा। पण रुमाल आणि हात हा वेगळा वेगळा आहे तो आधार आहे पण अधिष्ठान नाही आहे। अधिष्ठान याचा अर्थ काय आहे की आधार
ज्याच्यामुळे त्या वस्तूचं अस्तित्व आहे ते म्हणजे त्याचं अधिष्ठान आहे. मग हा जो रुमाल आहे त्या रुमालामधलं हे जे कापूस आहे, हा जो धागा आहे, ते धागा म्हणजे त्याचं अधिष्ठान आहे. त्या धाग्यांनी ते कापड बनलेलं आहे. त्या कापडाचं अधिष्ठान काय आहे? धागा आहे किंवा कापूस आहे. मग ते अधिष्ठान कुठे आहे? असं वेगळं आहे का कुठंतरी? त्याच्यावर ते असं बसलं आहे का? ते जर काढलं तर त्याचं मग ते हे होईल. मग ते त्याच्यामध्येच व्याप्त आहे, ओतप्रोत ते त्याच्यामध्ये भरलेलं आहे. जसा घट आहे, त्या घटाचं अधिष्ठान माती आहे, मातीमयच तो संपूर्ण घट आहे. तसंच जे परमार्थाचे अधिष्ठान म्हणजे त्यांच्यामध्येच परमार्थ भरलेला आहे. असं नाही की ते कुठेतरी एखादी डिग्री आणि एखादा काहीतरी ग्रंथाचा अभ्यास, परमार्थ ही पदवी, सर्टिफिकेट असं नाही आहे. तर त्यांचं जीवन, त्यांचं व्यक्तिमत्वच मुळी परमार्थमय असं आहे. जो विचार आहे तो विचार जिथून येतो त्या ती बुद्धीच अशी बनलेली आहे. ते बुद्धीचं जे भांड आहे ते असं बनलेलं आहे की तिथे फक्त परमार्थच आहे, जिथून दुसरा अर्थ निर्माणच होत नाही. ब्रह्मस्वरूपच ते आहेत. आणि मग त्यांना काय मिळतं तर ते गुह्य असं ते जाणू शकतात. जयाचेची गुह्य ज्ञान प्रगटे जनी. आता समजा मी पैसा मिळवला माझ्या काय गुणवत्तेवर आणि मी आपलं छान शौकीत जीवन जगतीये, तर त्याला विशेष काय असं ना. पण सज्जन कोण आहेत की जे जे आपणासी ठावे ते ते लोकांशी सांगावे, शहाणे करूनी सोडावे सकल जन. मला जो खजाना मिळाला तो सगळ्यांना वाटून टाकायचा. एक गुह्य असं ज्ञान सगळं ते सगळं प्रकट केलं कुठे? जनांमध्ये. सगळ्यांसाठी हे ज्ञान खुलं केलं. हे संत संघ जो आहे ना, संत संघ म्हणजे फक्त मनुष्यासाठी नाही, तर प्राणी सुद्धा याच्यातून ते परमपदाला पोचलेले आहेत. रामायणामध्ये वगैरे जटायू सारखे गिध आहे, तो असे कितीतरी जे प्राणी, गरुड आहेत, आमचे हनुमानजी आहेत, शेष भगवान आहेत, तर ते सुद्धा ह्या संघाने त्यांचं जीवन फुलून गेलेलं आहे. आता जसा परीस आपण मागच्या या समासामध्ये पाहिलं, पण संतांचं जीवन असं. परीस काय करतं? त्या लोखंडाचं सोनं करतो. मग ज्यांच्या जीवनामध्ये हे गुह्य ज्ञान देणारे हे सज्जन आले, त्यांचं जीवन लोखंड होतं. म्हणजे काय होतं? असं काही देह लोखंडाचा आणि तो सोन्याचा झाला असं आहे का? नाही, तर आम्ही एक टाकाऊ वस्तू होतो. आपलंच आपल्याला अस्तित्व माहीत नव्हतं. तेच समाजाच्या उपयोगी पडतात. त्यांचं कार्य कुठेतरी पाहिलं जातं आणि त्यांना ते कार्य करण्याची स्फूर्ती मिळते आणि ते समाजामध्ये काहीतरी असं भव्य दिव्य असामान्य असं करतात. ते म्हणजे सोनं, तेजस्वी करतात त्यांचं जीवन. असं गुह्य एकतर प्रत्येकामध्ये हे गुह्य दडलेलं आहे. आपल्यामधले सुप्त गुण जो प्रकट करतो तो सज्जन आहे. आणि दुसरं म्हणजे की जे ज्ञान गुह्य आहे, जे गुह्य ज्ञान. गुह्य म्हणजे काय बरं? समाजात जनरली आपल्या ह्याच्यात की अरे हे जे वेदांचं ज्ञान आहे ते आमच्यापासून दडवून ठेवलं, आम्हाला शिकवलं नाही वगैरे म्हटलं जातं. तर तसा भाग नाही येतो. तर ते ज्ञान जे आहे ते खरं म्हणजे आहेच इथं उघडच आहे, सगळ्यांसाठी खुलं आहे. पण आमची बुद्धी ते घ्यायला पात्र नाहीये, म्हणून त्याला गुह्य असं म्हटलं. जोपर्यंत आता गुह्य परमात्मा कुठे आहे? तो चराचरामध्ये भरलेला आहे. अणुअणूमध्ये, कणाकणामध्ये, क्षणाक्षणामध्ये तो भरलेला आहे. सर्व व्याप्त आहे. मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तीना. मी सगळीकडे ततम, सर्व व्याप्त मी आहे म्हटले. अव्यक्त अशा रूपाने मी तिथे आहे.
ओतप्रोत मी भरलेला आहे म्हटले. असं काहीच नाहीये की जिथे मी नाहीये. म्हणून तर अधिष्ठान म्हटलं. ह्या सगळ्या जगताचं अधिष्ठान म्हणजे तो परमात्मा आहे. मग अधिष्ठान म्हणजे काय? जसं घटामध्ये माती, माती कुठे नाहीये, संपूर्ण घट म्हणजे मातीच आहे. मग तसंच हे जगत सुद्धा परमात्मामयच आहे, परब्रह्मच आहे. हे सगळं सगळीकडे परमात्मा भरलेला आहे. पण मग आम्हाला दिसतो का? आम्हाला दिसत नाहीये. म्हणूनच त्याला गुह्य म्हटलंय. कारण आम्ही या उपाधीच्या माध्यमातून पाहतो आहोत. आम्ही उपाधीशी तादात्म्य पावलेलो आहोत. माया सगळी आली परत. त्या मायेच्या पडद्यामुळे, त्या आवरण शक्तीमुळे आम्हाला जे खरं आहे ते दिसत नाहीये. तर विक्षेप सगळे निर्माण झाले आणि त्या विक्षेपामध्ये आम्ही धावतो आहोत. म्हणूनच मग ते आमच्यासाठी गुह्य आहे. परमेश्वर सगळीकडे आहे तरी पण तो दिसत नाही. पण तो प्रकट करून दाखवणारा म्हणजे सज्जन आहे. फार सुंदर पहिल्याच ओळीमध्ये त्यांचं जे खरं जे ज्ञान असं गुह्य जे प्रकट केलं सज्जनांबद्दल. आम्ही हा सज्जन म्हणजे हा ते चांगले, चार चौघामध्ये आपले चांगले, एवढं नाही आहे. तर ते गुह्य जे ज्ञान तो प्रकट करतो तो सज्जन आहे. आता तेच त्याचाच हा विस्तार म्हणजे सगळा, की खरोखर एक गुह्य काय आहे, किती गुह्य आहे, कसं आहे, आपण किती सहजतेने घेतो ना. हिंदू लोकांना देवाचं दर्शन आपले घरामध्ये ती मूर्ती असते, त्याला नमस्कार केला किंवा मंदिरात गेलो, घंटा वाजवली आणि काय उदबत्ती ओवाळली, नमस्कार केला, झालं. पण त्या खरोखर त्या देवाचा शोध कोण घेतंय का? जर आज अशी परिस्थिती आहे तर का नाही आम्ही त्याला साकडं घालत आहे? का नाही बघत आहे? का तू असं करतोयस? आम्हाला विचारायचं धाडस आहे का? कोणी करतंय? आम्ही वाट पाहतोय खरं म्हणजे. आता काय सांगितलं पुढे? जे जे वस्तू परम दुर्लभ, जयेचा अलभ्य लाभ, तेची होय सुलभ, संत संगे करुणी श्रीराम. जे वस्तू परम दुर्लभ, जी गुह्य ज्ञान जो प्रकट करतो. मग गुह्य असं काय आहे बरं? एखादा खजाना असतो, तो कुठला तरी वाडा पूर्वीच्या काळामध्ये, आणि तो जंगलामध्ये तिथे वाडा होता, आणि मग तो आता गाडला गेला खाली. सगळं त्याच्यामध्ये खूप मोठं धन आहे, आणि मग ते कुणाकडे तरी त्याचा जो नकाशा असतो, आणि मग तो नकाशा मिळवण्यासाठी सगळेजण शोधाशोध करत असतात. आणि मग तो नकाशा समजा मिळाला, मग तिकडे त्या गेल्यानंतर त्या जंगलामध्ये जायचं, मग ते खोदायचं, आणि ते खोदून मग ते सगळे मोठे मोठे धोंडे बाजूला करायचे. आले तो काय तो कुलाचा रक्षक असतो तिथे, तो नाग असतो, त्याला पण मारायचं, आणि मग सगळा खजाना सापडतो. तसं म्हणजे अतिशय दुर्लभ असं सोन्या चांदीचा खजाना जेव्हा असं मिळेल का आपल्याला, असा साठा कुठे मिळेल का? असं दुर्लभ असं जे आहे ते जर आपल्याला सापडलं, असा खजाना काही सापडला तर काय होतं बरं? अलभ्य लाभ आहे ना तो. पण मग असं जीवनामध्ये असा कुठला लाभ आहे? ते म्हणले की जी वस्तू परम दुर्लभ आहे. नुसती वस्तू कुठंतरी लाखाची लॉटरी एवढासा लाभ नाहीये म्हणले. परम, आपण परमचा अर्थ बघितला ना, की तो सगळ्याच्या अतीत असं जे आहे, श्रेष्ठाहून श्रेष्ठ जे आहे, उच्चतर जे आहे, उच्चतम आणि उच्चतर असं जे आहे ते परम, ज्याच्या समान काही नाहीच आहे, त्याच्याशिवाय तिथं दुसरं काही नाहीच आहे, असं जे परम, आणि अतिशय कसं आहे, दुर्लभ आहे. ते मिळायला अतिशय कठीण आहे, सापडणं अतिशय कठीण आहे ते दुर्लभ असं ज्ञान. मग ते मिळाल्यावर त्याचा अलभ्य लाभ नाहीये का तो? जे अलभ्य लाभ म्हणजे काय, की जे मिळाल्यानंतर काही मिळवायचं बाकी राहतच नाही. जे मिळाल्यानंतर इतका आनंद, इतकं तृप्ती होते की आता
बस दुसरं काहीच नको आहे. आणि जे मिळण्यासारखं नव्हतं ते मिळालं, ते अलभ्य लाभ आहे सगळा. ही वस्तू परमदुर्लभ. आणि ती कशी होते म्हणले, ती होय सुलभ. ते अतिशय सुलभ सहज त्यांनी मिळतं म्हणले. कारण सज्जन आम्हाला दाखवतात ना, अरे तुझ्याच पाशी आहे ते तत्वमसी, तूच आहेस ते. असं नाही तत्वम भविष्यसी, तू होशील असं नाही म्हणत, ते आहेच आत्ता इथे, इतकं सुलभ आहे ते. आणि तो लाभ जो आहे, आपला शोध आपल्याला होणं जे आहे, तो लाभ जो आहे तो दुर्लभाचा लाभ आहे. जन्मजन्मांतरी आम्ही तो शोध घेतो आहोत. माहिती नाही किती जन्म आम्ही हे चाललेलं आहे, हा प्रवास चालू आहे. जन्मापासून किती योनी किती देह आम्ही बदलले असतील आणि हे त्या शोधामध्ये आहोत आपण. मग सज्जनांचा संग इतका असा आहे की ते दुर्लभ जे आहे, अतिदुर्लभ असं आहे, ते सहज सुलभ होऊन जातं. संतांच्या संगामुळे होतं ते. म्हणले संत संगे करून. संत काय करत असतात तर संतांमुळे आम्हाला विवेक होतो. बिनु सतसंग विवेक न होय. हा विवेक जोपर्यंत येत नाही, बुद्धी ज्या बुद्धीमध्ये अनात्मा काय आहे, आत्मा काय आहे, योग्य काय आहे, अयोग्य काय आहे, नित्य काय अनित्य काय, हे कसं समजेल तर संतांच्या संगामुळे हे समजतं. आपण काय करतो आहोत, चुकीचं करतो आहोत की बरोबर करतो आहोत, हे कसं जाणायचं तर संतांच्या संगामुळे हे आपल्याला कळत असतं. कितीतरी वेळा ते साधे साधेच उपदेश करत असतात, अरे बाबा हे नको करूस, पण आम्हाला ते कळतच नाही, आम्ही ते करतच राहतो. पुन्हा पुन्हा ते आम्हाला सांगत असतात. पण अशी ही दुर्लभ वस्तू जी आहे, की गुह्य असं ते सांगितलं, ते कुठे आहे, त्याचा शोध घ्यायचा झाला तर कसा घ्यायचा. वस्तू प्रगटची असे, पाहता कोणासीच न दिसे, नाना साधनी सायासे, न पडे ठाई श्रीराम. परम अर्थ जो आहे तो काय आहे तर परमेश्वराची प्राप्ती. सर्वश्रेष्ठ जे ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान, ईश्वरनिष्ठा जी आहे, ईश्वराची प्राप्ती, आपण ईश्वर स्वरूप होऊन जाणं जे आहे, तो म्हणजे परमार्थ आहे. मग आता हे ईश्वर होणं वगैरे, तो परमात्मा कुठे आहे, परमेश्वर कुठे आहे म्हणजे वस्तू प्रगटाची असे कुठे आहे. आपण बघितलं की तो चराचरामध्ये भरलेला आहे, सर्व व्याप्त आहे, आत्ता इथे या क्षणी आहे, प्रगटची असे म्हणले, ते प्रकटच आहे. पण पाहता कोणासीच न दिसे. पण कोणाला दिसतंय का, देव कोणी पाहिलाय का. तर भल्या भल्यांनी सुद्धा जेव्हा तो नरेंद्र या तळमळीने जो शोधत होता, इतका जिज्ञासू होता की ज्याला त्याला जाऊन तो विचारायचा, तुम्ही देव पाहिलाय का, तुम्ही देव पाहिलाय का. मोठे मोठे पंडित आणि अभ्यासक असे होते आणि त्यांच्याकडे तो जायचा, पण सगळे कसे नाही काही बोलू शकले. सगळं ब्रह्मज्ञान सांगणारे होते पण ते काही म्हणू शकले नाही. आणि याच्याच तर प्राप्तीसाठी सगळी जी काही साधनं आहे, जे काही आम्ही सगळे सायास प्रयत्न करतो आहोत, ते सगळे कशासाठी आहेत, परमेश्वराच्या प्राप्तीसाठीच आहेत ना. एवढे एवढे लक्ष जप करायचा, यज्ञ याग आणि काय आणखीन उपास तपास, मोठ्या मोठ्या तपश्चर्या, व्रत वैकल्य, यात्रा आणि काय काय नाही करत आम्ही, अनुष्ठान, एवढी वर्ष तप, 12 वर्ष तप, एवढं सगळं करूनही नाना साधनी सायासे न पडे ठाई. म्हणजे इतकी साधनं केली, इतके सायास, इतके प्रयत्न करतो आम्ही, पण तरी तो परमेश्वर काही आम्हाला दिसत नाही. कसा दिसू शकतो, ती वस्तू प्रगटाची असे म्हणले, तो परमेश्वर इथंच आहे, आमच्याच जवळ आहे, माझ्याच हृदयामध्ये इथं आहे, पण तो दिसत नाही.
आणि कितीही साधनं केली आम्ही तरी सुद्धा तो आम्हाला काही प्राप्त होत नाही. आणि अशी संतांच्या संगामुळे ते प्राप्त होत असतं. जेथे परीक्षवंत ठकले ना तरी डोळसची अंध झाले, पाहात सताची चुकले निज वस्तूसी श्रीराम. सगळ्यात गुह्य जर असेल तर परमेश्वराचं हे शोध आहे. कोणी आजचे विज्ञानवादी म्हणतात की आम्ही काही मानतच नाही परमेश्वर, आम्हाला दाखवा नाही तर मग हे करा. पण तरी सुद्धा जेव्हा ते मानत नाही म्हणतात, कुठेतरी परमेश्वराला मानलं म्हणून ते मानलं नाही असं झालं ना. तो आहे कुठेतरी पण मी मानत नाही, ते खरं मानणंच आहे खरं तिथे. आणि जे मानतात भोळ्या भावानी काय भक्तिभावाने मानतात, पण तो खरा सापडलाय का? ती मूर्ती आहे, पाहणं आपण पाहतो आहोत ती मूर्ती आहे. खरंच परमेश्वराचा शोध लागला आहे का? कितीतरी शोध घेतले गेले आहेत, आत्तापर्यंत चालू आहेत. सगळी शास्त्र पण त्याचा शोध घेत आहेत. वेदांनी सुद्धा न येती असं वर्णन केलेलं आहे. ते नाही असंच म्हटलं. जेथे परीक्षवंत ठकले, परीक्षवंत की नाही मी त्या परमेश्वराला शोधून काढेन म्हणले. इथमिदम, हा असा आहे, इथं असं आहे, हे मी दाखवेन. काय काय लॉजिक वापरलं, युक्त्या प्रयुक्त्या आणि काय वेगळी तपश्चर्या केल्या. आणि काय तो आत आहे कुठंतरी, मग त्या स्थूल देहातून सूक्ष्म देहातून प्राणातून त्या प्राणाच्याही पलीकडे, आणि ती चक्र वेगळी तरी पण थकून गेले ते पण. म्हणले ना तरी डोळसची अंध झाले म्हटले. अहो त्या परमेश्वराला पाहण्यासाठी इतक्या डोळ्याच्या खाचा झाल्या, पण ते काही दिसला नाही तो त्यांना. इतकी काय सूक्ष्मदर्शक वापरली, काय दुर्बिणी वापरल्या, पण तो काही आम्हाला दिसत नाही. कसा पाहता येईल तो? पाहता असताची चुकले निज वस्तूसी. किती सुंदर आहे ही. आम्ही परीक्षा करत बसलो, कुठे आहे तो परमेश्वर, कुठे आहे तो परमेश्वर, शोधत बसलो आम्ही तिथे. ह्या डोळ्यांनी पाहत बसलो, ह्या इंद्रियांनी त्याचा शोध घ्यायला लागला. पण जे पाहत होतो तेच तर ते होतं ना. पाहत असताची निज वस्तूसी म्हणले. य पश्यती स पश्यती, तोच तिथे आहे पण तुम्ही त्याला पाहिलं नाही. तोच तिथं होता पण त्याला आपण नाही पाहिलं. निज वस्तूसी, मला काही कळलंच नाही. तो एखादा चोर असतो नाही, बरीच नाटकं वगैरे तुम्ही पाहिले, लखोबा लोखंडे, तो काय काय बनून येतो घरामध्ये, वावरतो व्यवस्थित, त्यालावर आम्ही सगळं विश्वास ठेवतो, त्याच्या हातात तिजोरीच्या चाव्या पण देतो आणि त्याच्याशीच बोलत असतो. अरे त्या चोराला पकडायचंय, तोच चोर असतो तिथे. हात असताची चुकले निज वस्तूसी. ती वस्तू इथंच होती, तीच आपण पाहतो आहोत, त्याच वस्तूने आम्ही सगळं करतो आहोत, पण आपण त्यालाच विसरून गेलो, त्यालाच पाहत नाही आपण. इथे आजीबाईंची गोष्ट सांगतात नाही का, की आजीबाई एकदा त्यांच्या झोपडीच्या बाहेर त्या रस्त्यावरचा दिवा होता तिथे काहीतरी शोधत होत्या. मग ती 4-5 मुलं छोटी छोटी आली आजीबाईंना मदत करायला. आजीबाई काय झालं, अरे माझी सुई हरवली आहे रे, जरा शोधा. ते पण शोधत बसले. मग जरा तरुण मंडळी आली, आजीबाई काय झालं, माझी सुई हरवली आहे रे. ते जरा विचार, नक्की कुठं हरवली, कुठं पडली होती, कारण त्या ही छोटी मुलं काय आपली त्यांच्याबरोबर कुठं पण बघत होते. मग मोठ्यांनी विचारलं, कुठे हरवली नक्की तुमची सुई? ते म्हणले घरात हरवली आहे म्हणली, झोपडीमध्ये. अहो मग तुम्ही इथं का शोधताय? नाही इकडे हा प्रकाश आहे ना दिव्याचा, म्हणून मी इथं शोधतीये म्हणले.
डोक्याला हात लावला त्यांनी. अहो ती घरात हरवली तर ती घरातच सापडणार, इथे कशी नाही, पण इथे प्रकाश आहे ना. आम्हाला पण इंद्रियांनी बाहेरचं सगळं प्रकाशमय जीवन दिसतं आहे, जगत दिसतं आहे, आणि तिथे आम्ही ह्या सगळ्या परीक्षा करतो आहोत, त्या सुखाचा शोध घेतो आहोत, त्या परमेश्वराचा शोध घेतो आहोत. आणि मग तिथे ते पाहूनही आंधळ्या असल्यासारखंच झालं ना. प्रकटची असे तर निज वस्तू जी पाहत आहोत आपण, समोरच होती पण ती दिसत नाही. आत्मा तू सततम प्राप्त अप्यप्राप्तस्य अज्ञानामुळे, अविद्यया, ती जशी माळ आहे ही प्राप्तच आहे, पण अविद्येमुळे, मला माहीत नसल्यामुळे मी ती हरवली हरवली म्हणून रडते आणि मग सगळा शोध घेते, जणू काही मी अंधच झाले त्याच्या पुढे. पहा ती आहेच इथं समोर, पण माझीच वस्तू माझ्याचकडे असूनही आपल्याला दिसत नाही, आपण ती शोधत राहिलेलो आहोत. असाच परमात्मा इथंच आहे, पण आपल्याला तो दिसत नाही आहे. हे जे दाखवणारे आहेत ते संत आहेत. सज्जनांचं वर्णन किती सुंदर केलंय की सज्जनान ही खरे सज्जन आहेत, की त्यांची ओळख ते करून नाही देत, त्या व्यक्तीला ते पाहत नाहीत. ते म्हणतात परमेश्वराचं चिंतन करा, परमेश्वराचा शोध घ्या. आणि म्हणून त्यांची ओळख करून देत असताना सुद्धा त्यांना जे आवडतं तसं समर्थ वर्णन करता आहेत त्यांचं. की ते काय दाखवतात म्हणजे ते गुह्य प्रकट करून दाखवतात. आणि मग ते गुह्य असं काय आहे म्हणजे तो परमेश्वर आहे, ती निजवस्तू, ती आपल्याच हृदयात असलेली ती वस्तू जी आहे ती, आणि त्याचा शोध सगळेजण घेत आहेत, पण ते कुणालाही सापडत नाही. जे दीपाचे दिसेना, नाना प्रकाशे गवसेना, नेत्रांजने ही वसेना, दृष्टी पुढे श्रीराम. परमेश्वराला आम्ही डोळ्यांनी पाहायला गेलो आणि मग खूप खूप दिवे लावले, काय 100 वॅट आणखीन काय 200 वॅटचे दिवे लावले, दीपाचे दिसेना. दिवे लावा, नाहीतर आणखीन काय सोडा वॉटरच्या काचा लावा सगळ्या. नाना प्रकाशे गवसेना, किती किती सगळे दिवे लावले तरी सुद्धा म्हणले ते गवसनत नाही. नेत्रांजने ही वसेना, दृष्टी पुढे. नाही नाही, मग आपण आपल्या डोळ्यांची क्षमता वाढवू, काहीतरी ऑइंटमेंट लावू, नेत्रांजन घालू डोळ्यांमध्ये आणि त्या डोळ्याची क्षमता वाढवून, नेत्रांजने ही वसेना, दृष्टी पुढे. तो नाही दिसत आपल्याला, समोर दिसत नाही. कितीतरी मोठे मोठे दिवे लावले, आणखीन काय अनेक प्रकाश, आम्ही सूर्याच्या चंद्राच्या प्रकाशामध्ये, न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकम नेमा विद्युतो भांती कुतोयम अग्नी. अरे चंद्र जिथे, चंद्रात जिथे त्याला प्रकाशित करू शकत नाही, सूर्य नाही, हे अग्नी छोटे छोटे दिवे काय करू शकणार आहेत, काही करू शकत नाहीत. 16 कळी पूर्ण शशी, दाखवू सकेना वस्तूसी, तीव्रादित्य कळारासी, तोही दाखविना श्रीराम. न तत्र सूर्यो भाती न, 16 कळी पूर्ण शशी, चंद्र 16 कलांनी फुललेला आहे, पूर्ण पौर्णिमेचा चंद्र इतकं निरभ्र असं चांदणं पडलेलं आहे, आणि त्या चांदण्यामध्ये सगळं दिसतं आहे, अगदी प्रकाशित झालेलं आहे, पण दाखवू सकेना वस्तूसी. पण परमेश्वर कुठं आहे, कृष्ण कुठं दडला आहे, तो नाही मात्र दिसू शकत. तीव्र आदित्य कळारासी, तोही दाखविना. चंद्राला तर स्वतःचा प्रकाश नाही आहे, त्याला किती केलं तरी कमी आहे, मग सूर्याच्या प्रकाशात आम्ही त्याला शोधूया म्हटले. सूर्याचा तर इतका तीव्र प्रकाश आहे,
नित्य. आणि तो तर रोजच सगळ्या कळांनी फुललेला असतो. 16 कला त्याच्या फुललेल्या आहेत, सगळ्या कळा राशी आहेत, पूर्ण अखंड आहे, तो तेजमय असा आहे. पण तोही दाखविना, नाही दाखवू शकत तो. पण सूर्य चंद्रमा सुद्धा त्या वस्तूला, त्या कृष्णाला दाखवू शकत नाही. श्रीकृष्ण कुठे आहे? तो नाही दिसत ना. तो कुठे आहे तर दिसत नाही. जय जय रघुवीर समर्थ.